या भाऊचं चालू असलेलं लपड मित्रानं त्याच्या बायकोला जाऊन सांगितल्यावर त्याच्या बायकोनं त्याला मारण्याऐवजी मित्रालाच कशामुळे मारलंय बघा. अगं कशाला टेन्शन घ्यायला लागल्या, तुझ्या घरची काय तर माझ्या बायकोला सुद्धा कळणार नाही आपण इथं थांबलोय. ती टेन्शन घेऊ नको अजिबात. चल वहिनी साहेब, तुमचा नवरा कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? नाही हो भाऊजी. लोणावळा, खंडावळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरीला कट नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे पन्हाळ्याचं जे आनंद रिसॉर्ट आहे का नाही, त्या ठिकाणी तुमचा वैभव गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला आहे. काय सांगताय? वहिनी, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय. दोघ जण झोक्यावर बसून गुरुक 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 करायल्यात. चला आत्ताच आत्ता मला दाखवा. चला चला. वहिनी, हेच आहे ते पन्हाळ्याच्या पायथ्याचा आनंद रिसॉर्ट. इथंच आहे तुमचा वैभव आणि तुमची सवत. चला चला. आपण सकाळपासून इथं थांबलोय, पण मला तुला माझ्या मनातलं बोलायचं आहे. बोल की. आय लव्ह यू. माझं तुझ्यावरती जीवापेक्षा जास्त 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 प्रेम आहे. जर मी असं माझ्या बायकोला म्हणलं तर तिला आवडेल का? अगं बोल की. तुला 50,000 रुपये दिलेत फक्त बायकोला प्रपोज करायचं प्रॅक्टिस करायसाठी. तुला असल्या प्रपोजच्या गोष्टी जमत नाही तर माझ्याकडनं 50,000 रुपये कशाला घेतलेस? जा पहिली इथनं तू. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला नाव ठेवताय वय? आपल्या नालायक मित्रांचा संपर्क ठेवू नका. तोडून टाका यासनी. बायको तुला प्रपोज करायचं प्रॅक्टिस करत होतो मी.